Here problem is considered that what number should be subtracted from 6 and 3/4 thousand. So 6 and 3/4 thousand, 6 and 3/4 thousand या शब्दाचा पहिल्यांदा अर्थ समजून घेतला पाहिजे. सो 6 and 3/4 thousand. सो 3/4 thousandचाच अर्थ असतो 3/4 of 1000. सो 3/4 of 1000 आणि हे 6 and 3/4 of 1000 म्हणजेच याचा अर्थ असतो 6750. याचं कारण सांगतो. 3/4 म्हणजेच आपण काय करतो, सो 3/4 of 1000 म्हणजेच काय होणार आहे 3/4 into 1000. मग 1000 divided by 4 is 250. 1000 divided by 4 is 250 and 3 into 250 is equals to 750. मग 6 and 3/4 thousand याचा अर्थ काय आहे 6750. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे हा नंबर आहे 6750. मग आता याच्यातून 6750 याच्यातून आपल्याला एक संख्या वजा करायची, सबट्रॅक्ट करायची. वी हॅव टू सबट्रॅक्ट अ नंबर फ्रॉम दिस. तो नंबर आपण एक्स म्हणलेला आहे. सो 6750 मायनस एक्स. देन वी हॅव टू गेट ॲन्सर ॲज बिगेस्ट 2 डिजिट नंबर. ह्याचं उत्तर काय येतं म्हणून सांगतात त्यांनी प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे, जर आपण त्याच्यातून एक नंबर सबट्रॅक्ट केला तर येणारं जे ॲन्सर आहे, सो ॲन्सर इज इक्वल्स टू बिगेस्ट 2 डिजिट नंबर. बिगेस्ट 2 डिजिट नंबर कोण असतो, बिगेस्ट 2 नंबर इज 99. म्हणजे या नंबरमधून 6750 मधून आपण एक नंबर वजा केला, सबट्रॅक्ट केला, तर त्याचं उत्तर किती यायला पाहिजे 99 यायला पाहिजे. मग असा नंबर कुठला ते शोधायचं आहे आपल्याला, हा नंबर शोधायचा आहे आपल्याला. ठीक आहे, मग यासाठी आपण हे इक्वेशन कसं सॉल्व करतोय बघा. 6750 minus x that is equals to 99. Now transfer this x to right side and this 99 to the left side, then signs will be changed. So ह्याची साईड आपण चेंज केली तर पलीकडे गेल्यानंतर x होतो पॉझिटिव्ह, सो x इज रिटन ॲज पॉझिटिव्ह x. 6750 मायनस हा 99 इकडे आल्यानंतर मायनस होतो, इट्स अ मायनस 99. साईड चेंज झाली की साईन चेंज होतात, हे लक्षात ठेवा. सो आपल्याला एक्सची व्हॅल्यू शोधायची आहे. सो एक्स इज इक्वल टू 6750 मायनस 99. त्याच्यातून मायनस 99 करायचं. मग याचं उत्तर येतं 6651. हे याचं उत्तर येतं. तुम्ही ही सबट्रॅक्शन सॉल्व करून बघा. म्हणजे सो इफ 6651 इज subtracted from 6 and 3/4 thousand म्हणजेच किती 6750, then we can get biggest 2 digit number, that is 99. biggest 2 digit number, that is 99. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे.